If we don't take Greenland, Russia or China will take Greenland. And I am not going to let that happen. डोनाल्ड ट्रम्पनी जेव्हा म्हणलं होतं की ग्रीनलँड खरेदी करायला पाहिजे तेव्हा जगाला मजाक वाटली होती, पण जिओपॉलिटिक्स मध्ये काही जोक नसतं. ग्रीनलँड हा जगातील सर्वात स्ट्रॅटेजिकली प्लेस्ड आयलँड आहे. लोकेशन पाहिलं तर US, युरोप आणि आर्टिक मधला थेट कंट्रोल. म्हणूनच ट्रम्पकडे ग्रीनलँडवर कंट्रोल मिळवण्याचे हे 4 मोठे रिझन्स आहेत. पहिलं कारण म्हणजे मिलिटरी डॉमिनन्स. ग्रीनलँड मध्ये आधीच USचा थूल एअर बेस आहे, जिथून मिसाईल ट्रॅक केली जातात आणि रशिया व चायनावर डायरेक्ट सर्व्हिलन्स ठेवता येतं. दुसरं कारण म्हणजे आर्टिक पॉवर रेस. आईस मेल्ट होत आहे आणि आर्टिक मध्ये नवीन शिपिंग रूट्स ओपन होत आहेत. जो ग्रीनलँडला कंट्रोल करेल तो फ्युचर ग्लोबल ट्रेडचा किंग आहे. तिसरं कारण म्हणजे रेअर अर्थ मिनरल्स. ग्रीनलँड मध्ये लिथियम, कोबाल्ट, युरेनियम सारखी रेअर अर्थ मिनरल्स आहेत, जी ईव्ही डिफेन्स आणि सेमीकंडक्टर साठी महत्वाची आहेत. आणि US ला अजिबात नकोय की ही रिसोर्सेस चायनाच्या हातात जावी. चौथं कारण म्हणजे चायना फॅक्टर. चायना हळूहळू आर्टिक रिजन मध्ये इन्व्हेस्ट करत आहे, म्हणून ट्रम्पचं हे क्लिअर सिग्नल आहे की अमेरिका आपल्या नेबरहुड मध्ये चायना आणि रशियाला टॉलरेट करणार नाही.